हे सगळे जे ऋणानुबंध आहेत ते उलगडत गेले आणि कार्यक्रम संपला केव्हा, संपत आला केव्हा हे देखील आपल्याला कळलं नाही. कार्यक्रमाच्या प्रथेप्रमाणे आपण या ठिकाणी आभार व्यक्त करूयात आणि त्याच्यानंतर ज्यांना सत्कार करायचे असतील सरांनी त्यांनी क्रमशः या आणि व्यवस्थित फोटो त्या ठिकाणी घेता येईल. यानंतर आजच्या या कार्यक्रमाचे आभार सागर तळेकर हे व्यक्त करतात. माझं नाव डॉक्टर सागर सुभाष तळेकर, सरांचा मी सर्वात धाकटा चिरंजीव आणि आभार प्रदर्शनाची जबाबदारी माझ्यावर दिली आहे. आता मला बोलायचं होतं पण डायरेक्ट आभार प्रदर्शनच दिले, तरी पण मी 5 मिनिटं बोलणार आहे. मला माहिती आहे की तुम्हाला भूका लागल्या, पण 5 मिनिटं काढ माझ्यासाठी. आणि आदरणीय श्रीपाल सरांची दिलगिरी व्यक्त करायची, कारण की हा माणूस 4:30 वाजता येऊन बसला इथं. अण्णा पवार आणि दोघं होते आणि मेन पाहुणे येऊन आपले बसले होते. आम्ही त्यांच्याबरोबर गप्पा टप्पा मारल्या आणि पप्पांचे आमच्या खूप आदर्श आहेत ते, त्यामुळं त्यांना वाट बघायला लागली आमची, त्यामुळे त्यांची दिलगिरी व्यक्त करतो मी. आणि पप्पांनी हे आभार प्रदर्शन करायला लावले ते त्यांनी मला लिहून दिलेले. दर कार्यक्रमात असंच करतात, दादाला सुद्धा लिहून देतात मनोगत. माझ्या बायकोला बी दिलं आणि वहिनीला बी दिलं होतं, पण आम्ही पण चॅप्टर आहे, आम्ही त्यांनी लिहिलेलं काय वाचत फक्त एवढंच म्हणतात की ह्याचे आभार मान आणि त्यांचे आभार मान. हे सगळे आर्टिस्टच आहेत आपले आणि तुमच्यावर प्रेम करणार आहेत सगळे, त्यामुळं त्यासाठीच ते आलेले आहेत. तर थोडस बोलतो मी की लहानपणापासूनच वडील आमचे म्हणजे असं लक्षात येतं की बालपणापासून बघतो आपण, गावाकडे जातो, सगळे चुलते आपले आप्तेष्ट भावकी असते आपली. तर गराड्याच्या हनुमानवाडी ह्या एकदम खेडेगाव गावातील वाड्या वस्तीवरती आमच्या वडिलांचं बालपण गेलं आणि ते शाळेमध्ये खूप हुशार होते असं आम्हाला ऐकवत की सगळ्यांनी भाऊ म्हणायचे त्यांना. आणि एवढे ते हुशार होते की टॉपर असायचे ते काय. आणि आमच्या घरामध्ये ते बोलता बोलता अजून एक बोलतो की माझा भाऊ सुद्धा टॉपर आहे, मोठा भाऊ, आणि तो कायमच 10वीला डी फार्मसी, बी फार्मसी, एम फार्मसी, PhD. तो हार्वर्ड युनिव्हर्सिटी जगातील नामांकित युनिव्हर्सिटीमध्ये शास्त्रज्ञ म्हणून कार्यरत होता. अशा मोठ्या उच्च पदावरती त्यांनी कामगिरी केलेली आहे. तर दादा आमचा पप्पांवरती गेलेला आहे, तर दोघांचं ब्रेन आहे, दिमाग आहे. आणि मी 10वीला नापास झालो होतो आणि त्यात म्हणतात की नट्टा असावं पण धाकटं नसावं. त्यामुळे आईची आणि माझी आमची दोघांची काय माघार असती. तर आमच्या वडिलांकडे आणि दादाकडे जरी दिमाग असलं तरी आम्ही भावनिक आहे, त्यामुळे आमच्याकडे दिले. गुलजारांचं एक वाक्य आठवतंय मला की आम्ही आमच्याकडे जरी जास्त हुशारी नसली तरी आम्ही भावनिक आहे. आणि तीच भावनिकता आमच्या आई वडिलांच्या संस्कारामुळं मी लहानपणी शाळेमध्ये चित्र काढत बसायचो आणि 10वीला नापास झालो, गणितात नापास झालो होतो. आता पास कसं व्हायचं. गणितात मला 150 पैकी 34 मार्क मिळाले होते, तर ते 34 कसे पडले माझं मला कळालं. त्यावेळेस आहे ना गणित आणि भूमिती असे 2 विषयामध्ये, गणितामध्ये चक्रवाढ व्याज आणि शेअर्स नावाची 2 प्रकरणं होती. तर ती जी 2 प्रकरणं होती तर ते आमचे शिक्षक सांगायचे की ही प्रकरणं BComची आहे, ती चुकून आली आहेत अभ्यासक्रमात. त्यामुळं परीक्षेला जर तो प्रश्न आला तर ऑर म्हणून दुसरा असतो, हा किंवा हा सोडवा, मग त्यातला दुसरा सोडवायचे सगळे. मग 10वीला मी नापास झाल्यानंतर वडिलांची मी अवस्था बघितली की कॉलेजला प्रोफेसर वर्ग जायचा सगळा. इथं आपले सगळे कर्नावट सर, मुरकुटे सर, ढगे सर, गवंडी सर, जाधव सर, सगळे प्रोफेसर, आम्ही त्यांना काकाच म्हणतो आता, सगळे फॅमिली रिलेशन असल्यामुळं. तर 8 वाजता कॉलेज भरायचं, तर आमचे वडील 8:30ला मुद्दामून जायचे, डायरेक्ट वर्गात जायचे. त्यांना एवढं वाईट वाटलं की त्यांच्याकडे बघून मला असं वाटायचं की अरे आपण 10वी नापास झालो, वडील आपले एवढे प्रोफेसर आणि भाऊ आपला टॉपर, आणि
आणि आपल्याकडून काहीतरी चुकते म्हणून मग मी मनाशी जिद्द बांधली आणि मग पावशे सर म्हणून होते तर ते फक्त 10वी नापास पोराचाच क्लास घ्यायचे गणिताचा. ते क्लासला बी जायला लाज वाटायची की कोण बघते का ते क्लासला गेलो आणि ते सर सुद्धा एवढे जबरदस्त होते की त्यांनी शेअर्स आणि चक्रवाढ व्याज ही दोनच प्रकरणापासून सुरुवात केली शिकवायला. आणि एवढी गोडी लावून शिकवलं त्यांनी की मला 150 पैकी जे 34 मार्क पडले होते त्या ऑक्टोबरला मला 124 मार्क पडले. पास झालो मी, पण परत असल्या शिक्षणाच्या काय वाटायला गेलो नाही, ड्रॉइंगच करत बसलो. 10वी नापास झालो होतो. तर बापाची ओढ कशी असती की नापास झालो मी, पण वडील आमचे अभिनव कॉलेजला गेले, प्राचार्यांना भेटले की माझ्या मुलाचं ड्रॉइंग चांगलं आहे, इलेमेंटरी इंटरमिजिएट परीक्षा दिली आहे त्यांनी, त्याला ऍडमिशन द्या. तर ते म्हणले की 10वी नापास झालाय त्यामुळे त्याला काय ऍडमिशन देता नाही यायचं, पहिलं त्याला 10वी पास व्हायला लागलं. मग 10वी पास झालो आणि मग कोल्हापूरला, इथं काय मिळालं नाही मला फेल झाल्यामुळं, तर कोल्हापूरला गेलो आणि सॉरी मी वडिलांच्या मध्येच माझं बोलतोय, पण ते संदर्भ लागतोय त्यामुळे बोलतोय की आई वडिलांचे संस्कार कसे होत आहेत ते मला फक्त सांगायचं तुम्हाला म्हणून बोलतोय. 2च मिनिटात संपवतो. तर मग कोल्हापूरला गेलो आणि कोल्हापूरला मेरिट मध्ये पुण्यामध्ये काय ऍडमिशन आलं, कोल्हापूरला गेलो. तर वडील मला घेऊन गेले तिथं आणि त्यांचा विद्यार्थी सुधाकर जगदाळे म्हणून, तर त्यांच्या भावकीतले कोणाची तरी रसाची गुऱ्हाळ होती तिथं, मग तिथं मला ऍडमिशन घेऊन दिलं. आणि कोलते मावशी बसले तिथं, तर ते विजयदादा कोलतेंनी आमची शिफारस करून मला माझं ऍडमिशन करून दिलं. तिथं डोनेशन वगैरे भरायला लागत होतं, परंतु त्यांनी फोन करून पटकन माझं ऍडमिशन करून दिलं. तिथं फर्स्ट इयर वगैरे केलं मी. आणि मग मी कला, रंगरेषा, आकार याच्यामध्ये आनंदात काम करत गेलो. नंतर अभिनव कॉलेजला आलो, नंतर ग्रॅज्युएशन केलं, मास्टर डिग्री केली तायवानला, PhD केली फाईन आर्ट्स मध्ये. आणि ध्यान, मेडिटेशन ह्या विषयावरती मी मॉडर्न पेंटिंग्स करतो, ऍबस्ट्रॅक्ट पेंटिंग करतो. तर त्याच्यामध्ये तुकाराम महाराजांच्या ओव्या असतील, नाथपंथ असेल, आपला हिंदुइझम असेल, बुद्धिझम असेल, ताओइझम असेल, झेन फिलॉसॉफी असेल, सुफिझम असेल. तर ह्या फिलॉसॉफिकल व्ह्यू पॉइंटने मी ह्या फिलॉसॉफीवरती त्या ठिकाणी जाऊन, जसं की बुद्धिझम वरती करताना बुद्ध गयाला गेलो, लुंबिनीला गेलो, कुशीनगरला गेलो आणि तिथं त्यांचे इन्स्पिरेशन बुद्धांची घेऊन तिथं मॉडर्न पेंटिंग्स केली. त्याचं एक्झिबिशन जगभरात करतो मी. नंतर झेन फिलॉसॉफीसाठी, झेनचा उगम जपानला क्योतो नावाचं एक शहर आहे, दक्षिण जपानमध्ये, तर तिथं उगम झाला असं म्हणतात. तर त्याचा अभ्यास करण्यासाठी मी जपानला गेलो. क्योतो नावाचं शहर आहे, 2 महिने तिथं राहिलो. मग तिथं गेल्यावरती मला असं लक्षात आलं की झेन, बुद्धांनी मेडिटेशन, ध्यान, हे आपल्या पाली भाषेत ध्यान म्हटलं जातं. तर ध्यानाचं चायनाला जाऊन ते चान झालं, अपभ्रंश, चानाचं झान झालं आणि झानाचं ते जपानला जाऊन झेन झालं. झेन हा मूळ ध्यान हा शब्द आहे हे मला जपानला गेल्यावरती कळलं. तर अशा फिलॉसॉफिकल पेंटिंग्स करत गेलो मी. आज जगभरात प्रसारित करतो आणि तायवानचं मला ग्रीन कार्ड मिळालेलं आहे. सगळं काही व्यवस्थित, अगदी सगळं छान चाललं होतं. आणि भावनिक, आताच मी म्हटलं की नाही का, त्यांच्याकडे दिमाग आहे तर आमच्याकडे दिल आहे. जसं की गुलजारांचं एक वाक्य आहे की जिनके नसीब में रात है उनके नसीब में चांद भी तो है. तर अशा भावनिकतेच्या याच्यामध्ये मी फक्त पेंटिंग मध्येच पडलो आणि कलात्मक जीवनाचं लग्नच करायचं नाही म्हणलं, असं देशोदेश फिरत राहिलो. जपानला, चायनाला, युरोप खंडामध्ये इकडे तिकडे सगळीकडे फिरत गेलो. आणि मग फोन वगैरे व्हायचे घरच्यांचे आणि वडिलांशी फोनवरची संभाषण वगैरे झालं. आणि मग सारखे म्हणायचे की घरी ये, घरी ये, दादा तिकडं असतो, तू पण तिकडं, आम्ही काय करायचं. तर एक दिवस असंच पप्पांशी 1 वर्षातून एकदा येतो मी. आणि नंतर 6 महिन्यांनी यायला लागलो, नंतर 3 महिन्यांनी यायला लागलो. तर वडिलांशी बोलताना बघितलं मी, तर असंच मला दिसलं की त्यांच्या भोवेचा एक केस आहे ना, तो पिकला होता. माझ्या डोळ्यातच पाणी आलं. म्हणलं की यार बाप आपला थकला आता बघा, आता आपलं लय झालं बी, चला मागायला. तर मी एक विचार केला की आपण तर कलाकार आहे, जगाच्या कुठल्या कानाकोपऱ्यात जाऊन 4 पैसे कमवू शकतो आपण. तेच आपण घरी जर आलो तर घरामध्ये आई बापाला लय काय लागत नाही, मला आल्यापासून कळले.
की त्यांना आपली आहे ना फिजिकली आपण त्यांच्या समोर लागतो. ह्या वयात त्यांना पैसा अडका काहीच नाही लागत. खरं तर आजचा हा समारंभ आहे ना हे निमित्त आहे की तुम्ही सगळे आपतेष्ट, त्यांचा प्रोफेसर, मित्र परिवार, त्यांचे विद्यार्थी, आपतेष्ट सगळे श्रीपाल सरांना जेव्हा बोलत तर ते आवर्जून येतात. किती काही जरी असलं तरी ते येतात. मला खरंच त्यांना धन्यवाद द्यायचा की सर वेळात वेळ काढून येऊन आणि आनंदाने सगळ्यांना मार्गदर्शन पण करतात. तर पप्पांच्यासाठी एवढं सांगाल मी की नाही का माघारी आल्यानंतर लक्षात आलं की अरे बस आता आपण यांच्या बरोबरच इथंच फिजिकली थांबायचं. आणि खरं सांगू का माझं माझ्या बापाचं पटत नाही. माझा भाऊ आहे ना मोठा भाऊ तो लय जॉली आहे, त्याचं आई बापाचं लय पटत. मी त्यांच्याशी लय बोलत बी नाही, फक्त आपलं उभं राहतो त्यांच्या पुढे. कारण आमचे भांडण होते, वादावादी होते, त्यामुळे मग मी काय लय बोलत नाही. पण एक ठरवलं की अरे फिजिकली राहू आपण, फक्त उभं आपण दिसलं म्हणजे सुद्धा त्यांना ताकद येईल. हा तर दादा आमचा एवढा जॉली आहे की मी इथं 24 तास 12 महिने असतो पण माझ्याशी कमी बोलणं असतं. पण दादा 2-4 दिवसच येतो पण अख्ख्या वर्षाचं खाऊन जातो. सगळ्यांशी त्याचा गोडवा आहे, सगळ्यांशी मैत्री आहे, सगळ्यांशी मैत्रीपूर्ण संबंध आहे त्याचे. आणि जॉली नेचर असल्यामुळे मग चांगलं आहे त्याचं असं. तर आजच्या कार्यक्रमाला आता पप्पांचंही वाचून दाखवत माझं झालं. आजच्या आमच्या पप्पांच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने प्रमुख पाहुणे, पप्पांचे माजी विद्यार्थी, सहकारी प्राध्यापक, मित्र परिवार, आपतेष्ट यांनी आवर्जून उपस्थित राहून अभिष्ट चिंतन करून शुभेच्छा दिल्या त्याबद्दल तळेकर परिवाराकडून आपणा सर्वांचे मनपूर्वक हार्दिक आभार. आपणा सर्वांना विनंती की सर्वांनी सुग्रास भोजनाचा यथेच्छ आस्वाद घ्यावा. तत्पूर्वी खेशे सरांना शाल वगैरे द्यायला सांगितली. तर खेशे सरांविषयी बोलायचे की ते आम्ही शाळेमध्ये क्रिकेट खेळायचो आणि खेसन त्याला नाही का खेसन त्याचं टोपण नाव आहे बरं का. आणि मला वाटलं तो प्रोफेसर आहे पण तो म्हणला आता मी शिंदेवाडीला एका कंपनीत कामाला आहे. तर त्याने खूप लहानपणापासून कष्ट केलेले आहेत. तो शिकता लायब्ररी तिथले कुठेतरी होती तिथं पार्ट टाइम जॉब केलाय. आमच्या वेळेची जेवढी पोरं असतील त्यांना माहिती असेल की हा तिथं खूप काबाड कष्ट करून शिकलेला आहे. तर त्याला सूत्रसंचालन त्यांनी छानपैकी केलं म्हणून दिल जीत लिया. छायाचित्रकार जगदीश शिंदे यांचा पत्रकार यानंतर पत्रकार बंधू गुरु सर, ताकोले सर, लोणकर सर, तुम्हाला विनंती आहे की जा लवकर. सुनील जा. हो हेमंत दादा जावं लवकर. बघू इकडे समोर सुनील इकडे. आपण सर्वजण खूप वेळापासून या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेला आहात आणि शेवटपर्यंत आपण सर्वांनी ही मनोगती ऐकून घेतलं. सर्वांना शुभेच्छा व्यक्त केल्या. उद्योजक हनुमंत कटके यांनी या ठिकाणी ज्यांना वैयक्तिक सरांचे सत्कार करायचे त्यांनी करा आणि इतर सर्वांनी भोजनाचा लाभ घ्यावा. धन्यवाद. भाऊंचा फोटो काढ.